अहिल्यानगर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा। काही पंपांवर पेट्रोल तर काही ठिकाणी डिझेलसाठी नो स्टॉकचा फलक। अहिल्यानगर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। पेट्रोलियम कंपन्या कोणतीही टंचाई नाही असं दावा करत असल्या तरी प्रत्यक्षात अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल तर काही ठिकाणी पेट्रोलच शिल्लक नसल्याचे चित्र आहे। पेट्रोल पंप असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सक्त सूचना देखील दिल्या, मात्र परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही। काही पंप चालकांच्या म्हणण्यानुसार टँकर वेळेवर पोहोचत नसल्यामुळे पंप 3 ते 4 दिवस बंद ठेवण्याची वेळ येत आहे। पेट्रोलियम कंपन्यांचे समन्वयक आसिफ असलम यांनी मात्र जिल्ह्यात कुठेही टंचाई नाही, पुरवठा सुरू आहे असा दावा केला आहे। तर दुसरीकडे असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी अनेक पंप बंद आहेत, कंपन्यांकडून योग्य उत्तर मिळत नाही असा गंभीर आरोप केला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून इंधन पुरवठा नेमका कधी पूर्णपणे सुरळीत होणार हाही प्रश्न कायम आहे। पण सध्याच्या परिस्थितीवर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।